नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच लोकांना पित्ताचा भरपूर त्रास होत असतो, ज्याला अम्लपित्त असं आपण म्हणतो. काहींना थोडंसं रुटीन चेंज झालं की लगेच हा पित्ताचा त्रास जाणवतो. काहींना पित्त प्रकृतीमुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे वारंवार हा पित्ताचा त्रास होतच असतो. आता पित्ताचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होतं, तर छातीत पोटामध्ये जळजळतं, मळमळतं, उलटी आल्यासारखं वाटतं. कधी कधी उलटी होते, घशाशी आंबट पाणी येतं, ते उलटीमधून बाहेर पडतं. त्यानंतर डोकं दुखतं, चक्कर आल्यासारखं वाटतं, तोंड कडू पडतं, पोटामध्ये वरच्या बाजूला दुखतं, चमकल्यासारखं वाटतं, खाण्याची इच्छा अजिबात होत नाही, खाल्लेलं अन्न पचत नाही. जर अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर ती नक्कीच पित्ताच्या त्रासामुळे होत आहेत हे लक्षात घ्या. जर हा त्रास वारंवार तुम्हाला होत असेल तर याच्याही पुढे जाऊन त्याचे हळूहळू तुमच्या शरीरावरती परिणाम दिसायला लागतात, की जसं हळूहळू त्वचेच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. जसं वांग येणं, पिंपल्स येणं, चेहरा काळपट पडणं किंवा अचानक तीळ यायला लागणं किंवा इतर त्वचेच्या समस्या आहेत त्या निर्माण व्हायला लागतात. जेव्हा या त्रासासाठी पेशंट आमच्याकडे उपचार घ्यायला येतात तेव्हा त्वचा आणि पित्त हा दोन्हीही विचार करून आम्हाला उपचार करावे लागतात. त्याचबरोबर हळूहळू केसांच्या समस्या निर्माण व्हायला लागतात, ताप येतो, जुलाब होतात, अंगातलं रक्त कमी होतं, कुठेतरी शरीरामध्ये सूज येते, वेदना व्हायला लागतात, चक्कर येते, थकवा जाणवतो, डोकं दुखतं, रक्तदाब नॉर्मल नसतो. तर असे त्रास हळूहळू व्हायला लागतात. जेव्हा या त्रासासाठी पेशंट आमच्याकडून ट्रीटमेंट घेतात तेव्हा जर पित्तामुळे हा त्रास होत असेल तर मूळ कारण आधी आम्हाला बरं करावं लागतं, तरच तो पुढचा आजार त्यानंतर बरा होतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या दिनचर्येमध्ये कोणते 5 साधे सोपे नियम पाळल्यानंतर पित्ताचा त्रास मुळापासून बरा होतो ते आपण बघणार आहोत. असे कोणते पदार्थ आहेत की जे पित्ताच्या त्रासामध्ये औषधाप्रमाणे काम करतात ते आपण बघणार आहोत. जर हे फक्त 5 नियम तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो केले तर पित्ताचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या. पहिल्या नियमामध्ये पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी काय नाही खायचं ते आपण बघणार आहोत. कारण अम्लपित्तामध्ये पदार्थाचा अम्लविपाक होत असतो, म्हणजेच पदार्थ पोटात गेल्यानंतर एक आंबट रसाचा पदार्थ तयार होतो ज्याला आपण अम्लविपाक असं म्हणतो. आणि त्यातल्या त्यात पित्त वाढवणारे पदार्थ असतील तर हे अम्लविपाक जास्त होऊन पित्ताचा त्रास जास्त वाढतो. मग हे पित्त वाढवणारे पदार्थ कोणते, तर पोहे, भात, त्यातही नवीन तांदळाचा भात, कुळीथ, तुरीची डाळ, पालेभाज्या, कडधान्य, वरई, बाजरी, मसाल्याचे पदार्थ, तिखट, तेलकट, तळलेलं, खारट, हिरवी मिरची, आंबट, आंबवलेलं, गूळ, उसाचा रस, चहा, कॉफी, दही, पचायला जड असणारे पदार्थ. तर हे असे पदार्थ आहेत की जे पित्ताचा त्रास वाढवतात. त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी हे पदार्थ खाणं टाळणं हा आपला पहिला नियम आहे. दुसऱ्या नियमामध्ये पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी खायचं काय ते आपण बघणार आहोत. कारण हे असे पदार्थ आहेत की जे पित्ताच्या त्रासामध्ये औषधाप्रमाणे काम करतात. आम्लपित्तामध्ये पित्ताचा द्रवगुण वाढून पाचक अग्नी मंद होऊन होणारा अग्निमांद्यजनित हा आजार आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी हलका आहार घ्यायचा आहे, जेणेकरून त्यांना खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल आणि पुन्हा कडकडून भूक लागेल. मग या ठिकाणी तुम्ही जे धान्य वापरणार आहात ते जुनं धान्य वापरा, किंवा जे धान्य वापरणार आहात ते आधी थोडंसं भाजून घ्या, नंतर वापरा, ते पचायला हलकं होईल. भाज्यांमध्ये शक्यतो फळभाज्या तुमच्या खाण्यामध्ये ठेवा, जसं पडवळ, भेंडी, गोसाळं, दुधी भोपळा, नवलकोल, फ्लावर, कोबी अशा भाज्या तुमच्या खाण्यामध्ये ठेवा. नारळ तुमच्या खाण्यात ठेवा, त्यातही शक्य असेल तर ओला नारळ तुमच्या खाण्यात ठेवा. याने केसांनाही फायदा होईल आणि पित्तही कमी होईल. कोहळा, कोहळ्याचा पेठा, गोड डाळिंब, खडीसाखर, आवळा, आवळ्याचे पदार्थ, आमसूल, आमसुलाची चटणी, सार, गोड ताक दुपारच्या वेळी तुमच्या आहारामध्ये ठेवा. साळीच्या लाह्या खा. तर हे असे सर्व पदार्थ आहेत जे पित्तशामक आहेत. पित्ताच्या त्रासामध्ये हे औषधाप्रमाणे काम करतात. आता एखाद्याला पित्त प्रकृतीमुळे किंवा इतर त्यांच्या अवस्थेनुसार यातील एखाद्या पदार्थाने पित्त वाढल्यासारखंही वाटू शकतं, तर ते अपवाद आहे.
तिसऱ्या नियमामध्ये आहाराचे काही साधे सोपे नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत की जे नियम पाळल्यानंतर पित्तच नाही तर इतर कोणताही आजार तुमच्या मागे अजिबात लागणार नाही। ते नियम कोणते यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। याशिवाय नाश्ता न करता दिवसातून 2 वेळा व्यवस्थित जेवण करणं, सकाळी 10 ते 1 मध्ये, संध्याकाळी 5 ते 7 मध्ये जेवण करणं, हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत। याच्याने खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होईल आणि आजारी पडण्याची शक्यता अजिबात राहणार नाही, पित्ताचा त्रास होणार नाही। चौथ्या नियमामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर पाणी पिण्याचा नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, तोही तुम्हाला पाळणं गरजेचं आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की पाणी भरपूर पिल्यानंतर शरीरातली उष्णता कमी होते, पित्त कमी होतं, पोट साफ होतं, शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं असं त्यांना वाटतं, पण हे पूर्णतः खोटं आहे। तहान लागल्यानंतरच पाणी पिणं हा साधा सोपा नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, कारण अन्नाप्रमाणे आपल्या जाठराग्नीला पाणीही पचवावं लागतं। जर तुम्ही गरज नसताना पाणी पित असाल तर त्याचा जाठराग्नीवरती कुठेतरी ताण येऊन ते पाणी तुम्हाला व्यवस्थित पचलं जाणार नाही, त्याच्यानेही तुम्हाला त्रास होणार आहे। पाणी अम्लविपाकी असल्याने गरज नसताना जर तुम्ही पाणी पित असाल तर त्याच्यानेही तुम्हाला पित्त वाढल्यासारखं वाटणार आहे। त्यामुळे तहान लागल्यानंतरच जर तुम्ही पाणी पित असाल तर पित्ताचा त्रास होणार नाही। पाचवा नियम आहे ज्यात झोपेचे काही नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, ते आपण बघणार आहोत। कारण बऱ्याच वेळा झोप व्यवस्थित न झाल्यानेही पित्त वाढल्यासारखं वाटतं, त्यामुळे रात्रीची साधारण 7 ते 8 तासांची शांत आणि व्यवस्थित झोप होत असेल तर पित्ताचा त्रास अजिबात होत नाही। बऱ्याच वेळा रात्री जागरण करून दुपारी जेवणानंतर लगेच झोपायची काहींना सवय असते, याच्याने लगेच पित्ताचा त्रास होतो। मग ज्यांना नाईट शिफ्ट्स असतात किंवा काही कारणास्तव रात्रीची जागरणं होतात त्यांनी काय करायचं तेही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। रात्री तुमचं जितका वेळ जागरण होतंय त्या जागरणाच्या निम्मा वेळ दुपारी जेवणाच्या आधी झोप घ्यायची आहे, याच्याने पित्ताचा त्रास होत नाही। तर असे काही साधे सोपे 5 नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। हे नियम जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो केले तर पित्ताचा त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही, पित्तासाठी कोणतेही औषध घेण्याची गरज पडणार नाही। माहिती उपयुक्त वाटल्यास, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल। चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। धन्यवाद।